संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर चांगलेच हवेत आलेले दिसत आहेत आणि ते फटकेबाजी करतायत. त्यात ते तुमच्यावर टीका करतात की माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हती, जो पैसे घेऊन उमेदवारी देतो त्याचीच वाटले असेल. मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी. तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता. तुम्ही जर पैशाचं आणि ईव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं 5-25 हजारांनी पराभूत झाले असतात. आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता. जो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं. कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून, आम्हाला माहिती होतं आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये. आणि म्हणून मजबूत उमेदवार दिला, निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात. ते म्हणतात की त्यांना काहीतरी मातोश्रीवरून फोन आला, पक्ष त्यांचा आणि विचारतात मला वगैरे वगैरे असं. मला एक सांगा, ही पागल आहे का कोणी? ज्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का? या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे. संजय शिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात. मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारतं का येणार का कळेल त्यांना. त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे घ्या, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही, नादाला लागू नका, आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे. पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता जिल्ह्याला दाखवून देतो. काही दाखवणार नाही. तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल. तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती, दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची. आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे, कुठं सोडवण्यासाठी. हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल. मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते. बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात. आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहे ते? त्यांचं अजून म्हणणं आहे की काही झालं तर मी 5 वर्ष पालकमंत्री राहणार. तुमच्या पक्षाचा विषय आहे. नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ, पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा, असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे. तुम्ही जे उल्लेख केला की ते मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, धंदे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. तर ते आम्हा पत्रकारांना माहिती नाही. हे बा स्पष्ट सांगतो ना, बदल्या याचं रिझर्वेशन उचलून दे, त्याचं रिझर्वेशन उचलून दे, दलाली धंदे यांचे अनेक प्रकरणातून स्पष्ट करून दाखवू ना. अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या त्यांचे पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलं होतं की रायगडच्या बदल्या करा, पालघरच्या बदल्या करा, सिंधुदुर्गच्या बदल्या. काय संबंध त्यांचा? हे संभाजीनगरचे राहणार आहे. संभाजीनगरला एखादी बदली सुचवली मुख्यमंत्री तर मी समजू शकतो. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे. आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी. असं पण नाही की नुसतं पत्र दिलं, स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले. मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे. म्हणजे बदल्यांची दलाली करतात संजय शिरसाट असा आरोप आहे. मला सांगा ना, सिंधुदुर्गची एखादी बदली करायचा संजय शिरसाटांचा काय? हा संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो. सिंधुदुर्गशी काय घेणं, रायगडशी काय घेणं, पालघरशी काय घेणं? असे अनेक विषय, असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला. सीएम ऑफिस मधून ते पत्रच पब्लिश झालेले. मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात. त्यात सगळ्यात जास्त पत्र तर यांचे. हे कशासाठी देतात? रायगड आणि इतर जिल्ह्यावरून पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. कसं बघता तुम्ही? आतापर्यंत पालकमंत्री पद डिक्लेअर व्हायला पाहिजे होतं, मात्र अजूनही झालेले नाहीये. हा जिल्ह्याचा विषय दिसत नाहीये, हा राजकीय विषय दिसतोय. कारण जिल्ह्याचा विषय म्हटलं तर मागच्या वेळेसही स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना रायगडचे पालकमंत्री तटकरेच होते. त्यात काय विशेष? आता तर ते मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकीय हेतून प्रेरित असलेल्या अशा प्रकारचा हा पालकमंत्र्यांचा विषय आहे. जिल्ह्याचा मुद्दा हा मला मुळीच वाटत नाही. दुसरा विषय का जी त्याची हत्या झाली होती अक्षय शिंदेची,
म्हणजे एन्काउंटर सांगत होता, मात्र आता हे स्पष्ट व्हायला लागले की ते एन्काउंटर नसून ती हत्या आहे आणि जवळपास 5 पोलीस अधिकाऱ्यांना ते गोत्यामध्ये निश्चित केलं. आम्ही त्यावेळेसपासून म्हणत होतो शिक्षा झाली पाहिजे नराधमाला, त्याच्याविषयी मनात शंका असण्याचं काहीच कारण नाही. पण जे याच्यातले आणखी आरोपी होते, हे आरोपी समोर येऊ नये किंवा त्याची वाच्यता होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाला असा आमचा ठाम आरोप आहे. आणि मला वाटतं चौकशी डिटेल्स झाली तर नक्की ह्याच गोष्टी समोर येतील. कारण अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर संस्था चालक त्यांना अटक झाली, ते सुटले. पण तिथे आणखी काय काय चालत होतं, याच्यामागे संस्था चालक सहभागी होते का, याच्या आधी काही बालकांना अशा पद्धतीने एक्स्टॉर्शन केलं का, हे सगळे मुद्दे चौकशीत आले असते. आणि ते येऊ नये, संस्थेला संरक्षण द्यावं, संस्थेतल्या लोकांना संरक्षण द्यावं म्हणून अक्षय शिंदेचाच आवाज बाहेर येऊ नये अशा प्रकारची खबरदारी त्यावेळेस घेतली असावी अशी शंका त्यावेळेस व्यक्त केली आणि आजही आम्ही व्यक्त करतोय. आणि मला वाटतं आता चौकशीत हे सगळं समोर येत आहे. गैरव्यवहार घोटाळे झाल्यामुळे ती योजना बंद करणार असल्याची माहिती आहे. होऊ शकतं, कारण योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेली असताना तिचा जर मिसयूज झाला तर मला असं वाटतं अशा योजना बंदच होत असतात. आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐवजी अन्य हितासाठी जर स्वार्थासाठी वापरले असेल, राजकारणासाठी वापरले असेल तर मला असं वाटतं निश्चित त्याचा परिणाम शेतकऱ्यांनाच भोगावा लागणार आहे. त्याला जबाबदार हे जे मधले लोक आहेत, विशेषतः सत्ताधारी पक्षातले आणि अधिकारी मंडळ, हे जबाबदार राहतील. 24 जानेवारीला शिवसेना भवन येथे सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आहे. ही महत्वाची बैठक मानली जाते. नेमकं काय आढावा? त्याच्या आधी 23ला जाहीर सभा आहे ना उद्धव साहेबांची. बैठक नंतर जे काय व्हायचं ते सभेतच होणार आहे. बैठक आमची संघटनात्मक कामकाजासाठी आहे. 23ला अंधेरीला मोठी सभा आहे उद्धव साहेबांची महाराष्ट्राची. ते लाडक्या बहिणीचे 2100 रुपये जे आहेत ते मार्च महिन्यानंतर मिळणार असं विखे पाटील म्हणतात, तर अजित पवार म्हणतात की छाननी होणार. आता बोललो ना हा मुद्दा की ज्याला यांना योजनेचा लाभ आहे, मग संजय गांधीचा असेल, शेतकऱ्यांच्या काही योजनेचा असेल, त्याला या लाभ देणार नाही, छाननी होणार, याच्यात अर्धे लोक गाळणार आणि मग 2100 करणार. लॉटरी संघटनावाले आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. पण लॉटरी वाचेल. माझं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. 1-2 दिवसात बैठक होईल मुंबईला. निश्चित लॉटरी, महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार नाही. कारण परदेशी लॉटरी येऊन इथं व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद का, हा प्रश्न आहे. त्याच्यावर अनेक मराठी व्यावसायिक या महाराष्ट्रातले व्यावसायिक पोट भरतात, वर्षानुवर्ष करतात. महाराष्ट्र लॉटरीमध्ये काही सुधारणेची आवश्यकता आहे. वितरणामध्ये तिथं त्रुटी आहे, जाहिरातबाजीमध्ये त्रुटी आहे. ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यातल्या लॉटरी इथं येऊन, नागालँडची लॉटरी, केरळची लॉटरी, तामिळनाडूची लॉटरी इथं येऊन त्या व्यवसाय करतात आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी कशी काय बंद होणार? तर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करता येणार नाही अशी भूमिका आमची तरी आहे. तर शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट झाली. पुढील वाटचालीबद्दल वानखेडेंचे का नवाब मलिकांच्याच बहिणीने दिली? माझ्या माहितीप्रमाणे नवाब मलिकांच्याच बहिणीनं तक्रार दिली त्यांच्या विरोधात, समीर वानखेडेच्या बहिणीने नाही. ही पुढची अपडेट आहे. समीर वानखेडे यांच्या बहिणीनं पण नवाब मलिकांना नाही, ठीक आहे ना, जी काही तक्रार असेल त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे. नवाब मलिक असेल नाही तर कोणी असेल. दादा, राजकारणात कोणी कायमस्वरूपी कुणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो असं समजलं जातं. आता तुम्ही मातोश्रीचे खूप जवळचे ना, आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याची जे चर्चा सुरू आहे, पुन्हा जर त्यांनी टाळी दिली तर तुम्ही त्यांना सामावून घेणार का किंवा एकत्र येण्याची काही चिन्हे आहेत का? मला असं वाटतं हे स्वप्न पाहण्याची काही आवश्यकता नाही. संघटनेचं काम ताकदीनं करावं लागेल. कोणी येईल त्याला टाळी देईन, कोणी जाईल त्याला टाळी घे, या भानगडीत करायची मला असं वाटत नाही. शिवसेनेला गरज आहे. मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकटीनं उभा राहील आणि हे सत्ता सोडून कोणी येणार नाही. सत्तेचे हापापलेले लोक आहेत, हे सत्ता सोडून कोणीही इकडे तिकडे जाणार नाही. किती जरी काही जरी ओरडलं, कोणी जरी नाराज असलं तर काही होणार नाही. पहाटेचा शपथविधी झाला होता, त्याच्यावरून छगन भुजबळांनी आणखीन एक गौप्यस्फोट केला की त्यांचं म्हणणं पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. ते षडयंत्र कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत, काँग्रेस नेतेही रचू शकत नाहीत, मग षडयंत्र कोणी रचलं असं विचारताना ते म्हणतात की षडयंत्र राष्ट्रवादी लोकांनी रचलं की भाजपमध्ये, याविषयी माहिती नाही. मात्र मला आठवतं की 2019 मध्ये बैठका सुरू होत्या. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी वाद झाला आणि शरद पवार निघून गेले.
ह्या फार वरिष्ठ स्तरावरच्या बाबी आहेत. मला याच्यातलं जास्त कोणतंही ज्ञान नाही. त्यामुळे छगन भुजबळ काय म्हटले, षडयंत्र होतं नव्हतं, पण हे तर सत्य आहे की भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार यांचा शपथविधी झालेला होता. 1 रुपयात पीक शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे. त्या त्यांचं म्हणणं असं होतं की उदय सामंत जे आहे ते पुन्हा एकदा बंद करू शकतात असा इशारा होता. झाला ते प्रश्न उदय. दादा, किरीट सोमय्या बांगलादेशी मुसलमानाचा विषय घेऊन तर सिल्लोडला आले होते आणि तिकडे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत आणि आम्ही त्यांच्या विरोधात लढणार, बांगलादेशी मुस्लिमांची स्पेशल बस भरून त्यांना बांगलादेशला रवाना करा वगैरे वगैरे बोलत होते. आता जिथं आले सिल्लोड तिथं अब्दुल सत्तार साहेबांचा सपोर्ट त्यांच्या सरकारलाच आहे. त्यांनी संरक्षण दिलेलं असावं अशा बांगलादेशींना. मग आधी अशा आमदारांच्या ज्या चौकशा अर्ज आलेले त्याच्यात जरा देवेंद्र फडणवीसांना जाऊन जरा विनंती करा म्हणा किरीटजींना, की जाऊन आधी त्या चौकशा करा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे गैरप्रकार सिल्लोडमध्ये होतात. बांगलादेशी तर सगळे कुठले का असो, नुसतं सिल्लोडचे नाही, या देशातले हाकलून दिले पाहिजे. त्याच्याविषयी काही मनात शंका असायचं काही कारण नाही, हाकलूनच दिले पाहिजे. पण सरकार देशात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, कोण संरक्षण देतं त्यांना, कोण येऊ देतं त्यांना, हे पण जरा जनतेसमोर आलं पाहिजे. एकनाथ शिंदेचे दरीगावला गेलेत नाराज होत, तर त्यांची नाराजी खरी असल्याचं संजय राऊत म्हणतात आणि उदय सामंत यांच्याबरोबर 15 आमदार आहेतच असा त्यांचा एक दावा आहे. नाराजी असेल हे बा, ते सीएम झाले नाही तिथपासूनच त्यांची नाराजी आहे. कारण त्यांच्या नावावर त्यांच्या सगळ्या आयडियानी सरकार आलेलं आणि नंतर त्यांनाच बाजूला केलेलं, तेव्हा नाराजी तर तिथपासून मुख्य आहे. ह्या बाकीच्या आता छोट्या छोट्या नाराजी आहेत. नवाब मलिकांची पुन्हा चौकशी होणार आहे. समीर वानखेडेच्या बहिणीनं नवाब मलिकांविरोधात बदनामी झाली असेल, कारण असे नेते वेगवेगळे वरिष्ठ नेते भेटत असतात. त्या हेतून मला वाटतं पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची बैठक झाली. निश्चित सगळ्या राजकीय महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळातल्या विषयावर चर्चा झाली असेल असं मला तरी वाटतं. भरत गोगावलेची पाठराखण केली एकनाथ शिंदेनी. निष्ठावंत कार्यकर्ता इतकी वर्ष काम केल्यानंतर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं गैर काय असं म्हणणं आहे. ते मुख्यमंत्री असताना खरं तर त्यांना मंत्री करायला पाहिजे होतं आणि पालकमंत्री करायला पाहिजे होतं. त्यावेळेस भरत गोगावलेंचा निष्ठावंतपणा का नाही आठवला? आताच कसा काय आठवला? तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते, भरत गोगावलेंची मंत्रिपदाची तीव्र इच्छा होती, त्याच वेळेस दिला असता आणि पालकमंत्री गेलो होतं, त्याच का नाही केलं? तुम्ही स्वतः खुर्चीवर बसलेले असताना केलं नाही आणि आता तुम्ही निष्ठावंताविषयी बोलताय. थँक्यू. महापालिकेला अनुदान द्या, मग हे जर केलं तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केलं असं मी समजेल. हे तर असे तर छोटे मोठे काम तर कोणी करतो. लाडकी बहीण योजनेमध्ये जे निराधार होते, जे श्रावण बाळामध्ये ज्यांनी सध्या लाभ घेत आहे, त्यांचे नाव सुद्धा कमी होणार आहे. कसं बघताय? काय बघायचं त्याच्याकडं? सरकारने म्हटलेलं आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकार काय काय त्याला लिस्टिंग लावते ती कळेल. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाच दिली अक्षरशः 1,500 रुपये प्रत्येकाला. आता ही लाच दिल्यानंतर आता एक एक त्यांना आठवतात अटी शर्ती. तेव्हा अटी शर्ती सहितच फॉर्म का नाही स्वीकारले? कारण तेव्हा निवडणुकीची लाच द्यायची होती.